मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. चोरी केली भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने का चोरी केली हा विषय तुम्हाला नंतर सांगन शेवटच्या प्रसंगामध्ये. पण मला एक तुम्ही सांगा, कीर्तन किती वाजेपर्यंत करायचंय? म्हणजे मला तेवढा टाइममध्ये हा तुम्ही सगळे 2:30 पावणे 2 चालेल का 3-4 वाजेपर्यंत चालेल? विठाला विठाला गवळणी भगवान परमात्म्याने चोरी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे दही दूध तूप लोणी याची चोरी केली भगवान परमात्म्याने. पहिला प्रश्न हा आहे की भगवान परमात्म्याने चोरी का केली? मी सांगितलं तुम्हाला की मी शेवटच्या प्रसंगामध्ये तुम्हाला हा विषय सांगेल. मला ध्यान राहिलं तर बरं का, तुम्ही पण ध्यान द्या. दुसरा मुद्दा या ठिकाणी हा आहे की भगवान परमात्म्याने चोरी केली. ती चोरी कोणाची केली? त्या गवळणीची केली. पण गवळणीची चोरी केली, अन्य दुसऱ्याची का चोरी केली नाही? काय कारण असलं पाहिजे? किंवा त्या गवळणी कोण असल्या पाहिजे? ज्या गवळणी आहे, कारण तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये येण्याकरता माणसाला काय पाहिजे? परमार्थामध्ये येण्याकरता काय पाहिजे? गहू पाहिजे का बाजरी? काय पाहिजे? पुण्य पाहिजे. तसं नाही परमार्थामध्ये येत माणूस, आहे का नाही? साधू संतांचे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचे सुकृत जेव्हा एकत्रित होतात तेव्हा पांडुरंगाची किंवा परमार्थाची माणसाला आवड तयार होते. तशी आवड नाही. पण जसं या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला आले, अजून पण काही आलेली नसेल, तुम्ही कीर्तनाहून गेल्याच्या नंतर ते तुम्हाला भेटतील. ते विचारतील का हो तुम्ही कुठे गेले? तुम्ही सांगणार महाराज आमच्या गावामध्ये आज प्राण प्रतिष्ठा सोहळा होता, कलशारोहण सोहळा होता, आम्ही त्या कार्यक्रमाला होतो. समोरचा माणूस काय म्हणणार? सहज काय ब तुमच्या भाग्यामध्ये आहे, आमच्या भाग्यामध्ये नाही. अर्थात तुमच्या जवळ पुण्य आहे. विठाला आता सिद्धांत असा तयार झाला की ज्याच्या जवळ पुण्य आहे त्यालाच परमार्थ करता येतो, ज्याच्या जवळ पुण्य नाही त्याला परमार्थ करता येत. बरोबर आहे का? ज्याच्याजवळ पुण्य त्याला परमार्थ करता येतो, ज्याच्याजवळ पुण्य आहे त्याला परमार्थ करता येत
तुम्ही बोलत नाही, बोलल्याशिवाय काम चालणार नाही, है का नाही? याचा अर्थ काय समजणार? ज्याच्याजवळ पुण्य नाही त्याला परमार्थ करता येत नाही, है का नाही? मग एक वर्ग वंचित झाला परमार्थापासून. कोणता? ज्याच्याजवळ पुण्य नाही तो वर्ग बाजूला गेला. मग इकडं माग काय चालू आहे? आवाज कमी जास्त स्वयंपाकवाले विठाल ज्याला जर आवाज केला तर हे सगळे जेवायला येतील म्हणा. विठाल विठाल ज्याच्या जवळ पुण्य नाही त्यांनी परमार्थ करायचा नाही. महाराज मग या लोकांचा उद्धार व्हायचा का नाही व्हायचा? उद्धार तर सर्वांचा झाला पाहिजे, आहे का नाही? कोणी असो, यारे यारे लान थोर याती बोलते नारी नर, आहे का नाही? याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. मग पुण्यवान आणि पापाचा जर विचार जर करायला लागलो आपण, तर या ठिकाणी ज्याच्या सुकृतामध्ये पुण्य आहे त्यालाच परमार्थ करता येईल, ज्याच्या सुकृतामध्ये पुण्य नाही त्याला परमार्थ करता येणार नाही. असं जरी सिद्ध झालं ना तरी सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त करण्याकरता परमार्थ करावा लागेल. विठाला विठाला. माझे गुरुजी स्वामी विद्यानंद गिरजी महाराज नेहमी सांगायचे, अनुबंध चतुष्ट पाळण्याकरता जो अधिकारी है अधिकारीनेच वेदांत श्रवण केला पाहिजे. अनाधिकार्याने वेदांत श्रवण करू नये असं कुठं लिहिलेलं आहे का? नाही. अनाधिकार्याने वेदांत श्रवण करावा, पण कशा करता? अधिकार प्राप्त करण्याकरता. तसं या ठिकाणी परमार्थामध्ये सुद्धा ज्याच्या जवळ पुण्य नाही त्याने पुण्य कमावण्याकरता परमार्थ करायचा आहे. विठ्ठल असे हजारो उदाहरणं सापडतील तुम्हाला की पूर्व जन्मामध्ये पुण्य नसल्या कारणानं त्यांनी पुण्य प्राप्त केलं आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्याला परमार्थ करता आला किंवा तो परमार्थामध्ये आला. म्हणून परमार्थ करण्याकरता कशाची आवश्यकता आहे? पुण्याची आवश्यकता आहे. परमात्म्याच्या सानिध्यामध्ये येण्याकरता कशाची आवश्यकता आहे? पुण्याची आवश्यकता आहे. मग मला सांगा, या गोपिकांनी कोणतं असं पुण्य केलं की जेणेकरून या गोपिकांना भगवान परमात्म्याचं सानिध्य मिळालं? कोणतं पुण्य आहे? त्या गवळणीचा एकदा विचार करू. विठाला विठाला. ऋषी रूपा साधन सिद्धा. गवळणी कोण आहे? ऋषी रूपा साधन सिद्धा. ऐका नाही, नाथ महाराजांच्या भाषेत जर सांगायचं, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नव्हे मत प्राप्ती, त्या परतल्या म्हणून नेती नेती माझे सुख संगती न पवेची, माझे सुख संगती न पवेची. ऐक नाही काय? त्या वेदाचे मंत्र आहे. मग मला एक सांगा, तुम्ही या जगामध्ये बोलू लागलो मी, नुसतं भारतात नाही बोलू लागलो. या जगामध्ये देव आहे हे पहिलं कोणी सांगितलं? देव आहे हे पहिलं कोणी सांगितलं? वेदांनी सांगितलं. कारण वेद हा वैज्ञानिक, आम्ही तर तसं अपुरुषाय म्हणतो. वेद हा कोणी पुरुषाने लिहिलेला नाही, ऐका नाही. वेद हा, तेव्हा वेद स्वयं हे वेद कोणी पुरुषाने लिहिलेला नाही. वैज्ञानिक सांगतात की जवळजवळ 17 लाख वर्षापूर्वीची ही भाषा असली पाहिजे. हा वेद नावाचा ग्रंथ लिहिलेला असला पाहिजे. संशोधनाने कोण सांगतं? वैज्ञानिक सांगतं. जगामध्ये एकही धर्म अस्तित्वात नव्हता, एकही, आणि वैज्ञानिक अस्तित्वात नव्हता तेव्हा भारतीय वैज्ञानिक अस्तित्वात होते.
महाराज हे ऋषीमुनी आहे ना, हे फार मोठे वैज्ञानिक आहे, फार मोठे वैज्ञानिक. आज तुम्हाला सांगतो, भारत पाकिस्तानला धमकी देतो, पाकिस्तान भारतला धमकी देतो की आम्ही अशी जर मिसाईल टाकली तर तुमचं वाटोळ करून टाकू. पण तुम्हाला सांगू का, यांच्याजवळ फक्त मिसाईल टाकण्याची ताकद आहे, मिसाईलला जाग्यावर समाप्त करण्याची ताकद कोणाजवळ नाहीये, ही ऋषी मुनी जवळ होती. नभ बरसाई विपुल अंगारा, नभ म्हणजे आकाश, विपुल अंगारा म्हणजे फार मोठा अग्नीचा गोळा. नभ बरसाई विपुल अंगारा, बोईते प्रगट होई जलधारा. त्यावेळेला एवढं विज्ञान प्रगतीवर होतं की वरून जर बॉम्ब गोळा टाकला ना तर खालून त्याच्यापेक्षा 10 पट पाणी तयार व्हायचं आणि ती आग क्षमित करायची. विठाला एवढं विज्ञान होतं तेव्हा. हे जे ऋषी मुनी हे फार मोठे संशोधक आहे, फार मोठे वैज्ञानिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे ऋषी मुनी हे त्यांनी हे सांगितलेलं ज्ञान आहे ते म्हणजे वेद. आणि वेदांनी सांगितलं सगळ्यात पहिले या जगामध्ये पहिला देव आहे किंवा देवाचं अस्तित्व आहे किंवा या जगाची उत्पत्ती कशापासून आहे. सदैव सौम्य इदमाग्रासीत एकमेवा अद्वितीयम्, एकोहम बहुश्याम प्रजाये इति. मी अनेक प्रकारे हो किंवा सदैव सौम्य. या जगावर जग उत्पन्न होण्याच्या अगोदर पहिलं काय होतं, सत्यही होतं. त्या सत्यानं हे सारं जगत, म्हणजे सत्य म्हणजे परमात्मा. परमात्मा आहे हे कोणी सांगितलं, वेदाने सांगितलं. मग त्या वेद मंत्राला जर परमात्मा आहे हे माहित आहे, मग त्या वेद मंत्राला या ठिकाणी अवतार किंवा प्रगट होण्याची काय गरज आहे. विठ्ठल श्रुती रूपी नवे मत प्राप्ती त्या परतल्या, म्हणून नेती नेती माझे सुख संगती न पवेची. लक्षात आलं का. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. वेद मंत्राला माहित आहे की परमात्मा आहे किंवा देव आहे, किंवा वेदाने या जगाला सांगितलं परमात्मा आहे, देव आहे हे सांगितलं. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जाणीवेमध्ये आणि अनुभवामध्ये फार मोठा अंतर आहे. जाणीव आणि अनुभव याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. आता मी इथं गुळ खाल्ला, गुळ खाल्ल्याच्या नंतर तिकडे आले तुम्ही, महाराज तुम्ही कीर्तनात काय खाल्लं, मी सांगितलं गुळ खाल्ला. तुम्ही कधीच गुळ खाल्लेला नाही. तुम्ही विचारलं महाराज गुळ कसं लागतं हो, मी सांगितलं गोड लागत. मग गोड कसं लागतं, साखरी सारखं लागतं. साखर तुम्ही कधी खाल्लेली नाही. महाराज साखर कशी लागते हो, किती जरी मी तुम्हाला गोड 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 सांगत गेलो, परंतु जोपर्यंत तुम्ही गोड खात नाही तुम्हाला तोपर्यंत गोडाचा अनुभव येत नाही. गुळ माहितीये, गुळाविषयी ज्ञान तुम्हाला असेल, परंतु त्याचा अनुभव जर घ्यायचा तर तो खाल्ल्याशिवाय नाही. विठ्ठल या ठिकाणी जाणीव आहे किंवा सांगितलं या जगाला, परंतु अनुभव नाही. आणि म्हणून अनुभव घेण्याकरता ते ज्या वेद मंत्र आहे ना किंवा श्रुती मंत्र, ते या ठिकाणी गोपिका रूपाने प्रगट झाले. विठ्ठल वेदाला जाणीव आहे. आणि तुम्हाला सांगतो, परमात्मा हा जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे आहे. त्याच्या ठिकाणी जाणीवही नाही आणि नेणिवही नाही. तर मग बरेच लोकांना असं वाटतं जाणीवेमध्ये देव आहे, पण जाणीवेमध्ये देव, जाणीव नेणिव भगवंती नाही, हरी उच्चारणे बाई मोक्ष सदा. जाणीवेच्या ठिकाणी परमात्मा नाही आहे आणि नेणिवेच्या ठिकाणीही परमात्मा नाही. एक उदाहरण सांगतो, पुढे चालतो. सांगू का. हा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या गावासारखं एक गाव होतं,
खूप श्रद्धावान, तुम्ही पण श्रद्धावान आहे सगळे लोक. तेव्हा त्या गावामध्ये एक महात्मा आले. महात्मा आल्याच्या नंतर मग लोकांचा आग्रह म्हणले महाराज प्रवचन करा. महाराजांनी सांगितलं आम्ही प्रवचन सोडून दिलं. म्हणले का काय करता म्हणले प्रवचन करून, काय करणार प्रवचन करून, आता आपल्याला कटाळा आला म्हणले प्रवचन नको. पण लोकांनी खूप आग्रह केला. म्हणले महाराज आम्ही अज्ञानी लोक, न शिकलेले लोक, कुठे शास्त्र पाहिले नाही, पुराण पाहिले नाही, काय पाहिले नाही, तेव्हा तुम्ही कृपया करून आणि आम्हाला प्रवचन सांगा. चालन म्हणले. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं की मी प्रवचन करणार. महाराज आम्ही तर अज्ञानी लोक आहे, आम्ही शिकलेले नाही, आम्ही कसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर फार मोठं नाहीये, एकाच शब्दात उत्तर द्यायचंय. म्हणले कसं. म्हणले एक तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. चालून म्हणले. महाराज बसले आसनावर आणि सुरू केलं. मंगलाचरण झालं. महाराजांनी विचारलं म्हणले या जगामध्ये देव आहे का. सगळ्या लोकांनी सांगितलं ओ देव आहे. महाराज उठले आणि आपल्या आसनावर जाऊन बसले. लोकांनी विचारलं महाराज आम्हाला तर प्रवचन ऐकायचं होतं, तुम्ही या ठिकाणी येऊन बसले. तुम्ही तर विचारलं होतं की प्रश्नाचं उत्तर देणार का. आम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं परंतु तुम्ही प्रवचन केलं नाही, काय कारण आहे. म्हणले मी 2 घंटे किंवा 1 घंटा प्रवचनामध्ये काय सांगणार आहे, काय सांगणार आहे. सांगून सांगून कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, कथाकार असेल, व्याख्यानकार असेल, काय सांगून 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 काय सांगणार. हे सांगणारे फक्त देव आहे. आणि हे तुम्हाला पहिलंच माहिती, माझ्या तोंडाने कशाला ऐकता. विठ्ठल विठ्ठल. लोक जरा हुशार होते. लोक म्हणले नाही नाही आपण असं करू. म्हणले आज आपण नाही म्हण. सगळ्या गावांनी ठरलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराज आले. महाराजांनी सुरू केलं. प्रश्न विचारला. म्हणले देव आहे का. लोकांनी सांगितलं देव नाही. महाराज उठून आपल्या आसनावर गेले. तेव्हा लोकांनी विचारलं. म्हणले महाराज देव नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही का प्रवचन केलं नाही. महाराजांनी सांगितलं देवच नाही तर प्रवचन करायचं कोणाचं. देवच नाही तर प्रवचन करायचं कोणाचं. आता ती जरा लोक ऐकण्याकरता आतुर झाले. म्हणले महाराज नाही नाही आता आम्हाला प्रवचन ऐकायचं. म्हणले ठीक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. चालन म्हणले. गावाने विचार केला. गावाने विचार केला. तुम्हाला सांगतो गावाने विचार केला की ते काही करू शकतात, फक्त विचार करायला पाहिजे. आणि या पार्टी पक्षवाले तुम्हाला विचार करूच देत नाही. तुमच्या इथं कोणी असेल तर सोडून द्या. पण प्रत्येक गावात हेच, आ भाजपचा तो काँग्रेसचा, या राष्ट्रवादीचा तो अमक्याचा. अरे तुम्ही सगळे पहिले हिंदू हे ध्यानात घ्या. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा गावाच्या लक्षामध्ये आलं की नाही नाही म्हणले प्रवचन तर झालंच पाहिजे. म्हणले मग आज असं करायचं. म्हणले 2 ठिकाणी लोक बसायचे, 2 भागामध्ये बसे. तुम्ही बसले ना इथून एक मृदंगापासून एक भाग इकडं आणि एक भाग इकडं, असे 2 भागामध्ये बसले. 2 भागामध्ये बसल्याच्या नंतर दोन्ही जणांनी ठरवलं. एका जणांनी सांगायचं देव आहे आणि एका जणांनी म्हणायचं देव नाही. महाराज बसले. येऊन प्रवचन सुरू केलं आणि विचारलं. म्हणलं देव आहे का. इकडच्याने सांगितलं देव आहे. इकडचे म्हणलं आहे नाही, आहे नाही, आहे नाही करता करता महाराज उठून गेले. लोक 3ऱ्या वेळेस गेले. म्हणले महाराज असं का करू लागले हो. देव आहे म्हणले तरी प्रवचन नाही, नाही म्हणले तरी प्रवचन नाही. देव आहे नाही म्हणलं तरी प्रवचन नाही. म्हणले जे लोक नाही म्हणतात ना आहेवाल्याने त्यांना सांगायचं. म्हणले महाराज असं नका करू हो. नाही नाही हे आम्ही अज्ञानी लोक आहे, सांगा काहीतरी. तेव्हा महाराजांनी सांगायला सुरुवात केली. यस्य मतम तस्य मतम मतम यस्य नवेदसः अविज्ञातं विजानताम् विज्ञातं न विजानताम्. याला कदाचित कोणी जर म्हणत असेल की मी त्याला जाणतो, तो जाणत नाही.
कारण जाणण्याची तुमची जी वृत्ती आहे ती वृत्ती छोटी आहे, त्याचं रूप त्याच्यापेक्षा मोठं आहे. वेद सांगतो तिने म्हणून जाणू शकत नाही. आणि जो म्हणतो ना मी जाणत नाही, आणि जाणतो म्हणणारा आणि न जाणतो म्हणणारा, हे दोन्हीही अज्ञान आहे. कठोपनिषदामध्ये सांगितलं. उठाला म्हणून परमात्मा हा जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे आहे, त्याच्या ठिकाणी फक्त अनुभव आहे. आणि म्हणून या गोपिका या ठिकाणी किंवा हे जे वेद मंत्र आहे ते या ठिकाणी या भगवान परमात्म्याचा अनुभव घेण्याकरता गवळणी रूपाने या ठिकाणी प्रगट झाले. विठाला गोकुळामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी या ज्या गवळणी गोकुळामध्ये काय आहे, गोकुळ म्हणजे गाईचं कुळ ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या नगरीचं नाव आहे गोकुळ. या ठिकाणी किती गायी आहे गोकुळामध्ये? गायी किती आहे? एकट्या नंद बाबाकडे 1 कोटी गायी आहे. किती? एकट्या नंद बाबाकडे किती? 1 कोटी गायी आहे. गर्ग संहितेप्रमाणे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर 9 लाख गायी ऐकल्या. 9 लाख गायी भगवान श्रीकृष्णानं वळल्या. विठ्ठल विठ्ठल. कारण नंद ही पदवी आहे आणि उपनंद ही पदवी आहे. या ब्रजामध्ये जर नंद पदवी घ्यायची असेल तुम्हाला तर त्याच्याकडे 1 कोटी गायी पाहिजे, आणि उपनंद ही जर पदवी पाहिजे असेल तर 50 लाख गायी पाहिजे. ही गर्ग संहितेची कथा आहे. तेव्हा विचार करा तुम्ही किती दूध होतं. 1 कोटी गाईचं दूध. अर्ध्या गाई दूध देणार नाही आहे का नाही? अर्ध्या धरा. अर्धी गाय. तुमच्याकडे गाय किती दूध देते? तुमच्याकडे गाई किती दूध देतात? 2-4 लिटर. हा, गावरान गाई 2-4 लिटर देतात. आहे का? पण थोडेफार आहे. विठाला गावरान गाय 2-2 लिटर एका टायमाला देऊ शकते. 4 लिटर देऊ शकते. ऐका नाही ती पण चांगली खाणं पिणं असलं तर. विठाला गाई किती दूध देतात हा प्रश्न विचारला ना पश्चिम महाराष्ट्र. आपल्याकडे बी तशीच परिस्थिती आहे. तर आपण कॅन घेऊन जायची किती भरतं, कारण काय अंदाजच नाही दुधाचा. 40 लिटर 50 लिटर दूध आहे का केमिकल आहे पता नाही काय. अरे दादा हो, हे जे तुम्ही दुधाला भाव नाही, दुधाला भाव नाही, काय दुधाला भाव नाही? हे एवढाले मशीन आणले दुधाचे, मग त्यांनी दूध लय मोठं झालं ना. कसा दुधाला भावी? एकानं ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, का भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस एका माणसाच्या पाठीमाग 40 गायी होत्या. किती? 40 गायी. इंडोनेशियामध्ये पर माणूस आज पर माणूस 20 गायी आहे. किती? 20 गायी आहे. कारण तिथं लग्न जरी करायचं ना, हाय इस्लाम देश, परंतु लग्न जर करायचं हुंडा जर द्यायचा रे त्यांना गायी देतात. ही प्रथा पहिली भारतातली होती, भारतातून तिकडे गेली. विठ्ठल विठ्ठल. आणि मग एका माणसाकडे 10-10 15-15 20-20 जर गायी असले तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे संकरितचं हे मशीन, ही संकरित गाय म्हणजे काय? संकरित गाय म्हणजे डुक्कर आहे. संकरित गाय म्हणजे काय? डुक्कर आहे. आणि नाही जर तुम्हाला माझा जर भरोसा नसेल तर औरंगाबादला हर्सूल आहे का? हर्सूलच्या पुढं वळू संगोपन आहे, तिथं विचारा की म्हणा ही संकरित गाय कशी तयार होते. विठ्ठल विठ्ठल. मिश्र हे तुम्हाला सांगतो, मी याकरता सांगत होतो
की या गोकुळामध्ये एवढ्या गायी होत्या. जर समजा नंदबाबाकडे 1 कोटी गायी आहे तर 50 लाख गायी दूध देत असेल. 50 लाख गायीनं 2 लिटर नाही, पण माझ्या मते 1 लिटर धरा. 1 लिटर जर दूध असेल तर दर दिवसाचं किती दूध होईल? 1 कोटी लिटर दूध आहे का नाही? किती दूध होईल? पूर्ण औरंगाबाद जिल्हा आंघोळी करील एवढं दूध. एवढं दूध. एवढं दूध असताना सुद्धा या ठिकाणी भगवान परमात्मा या गोपाळांना घेऊन दही दूध तूप लोणी का चोरायचे? भजन करा सांगतो विठ्ठल. या ठिकाणी एवढं दही दूध तूप असून हे दही दूध तूप लोणी जे होतं कुठं जात होतं? मथुरेच्या बाजाराला जात होतं. आणि त्या ठिकाणी कंसाचा वार्षिक कर चुकवण्याकरता सारं दूध संपून जात होतं. कारण सरकारनं अनाप सनाप कर लावलं तर काही सांगता येत नाही. याचा कर त्याचा कर त्याच्यात कर आहे का नाही? कंपनीला तिथून निघता कर आहे का नाही? गाडीत टाकल्यावर कर, गाडीत उतरल्यावर कर, पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या ठेकेदाराकडे माल गेला त्याला पुन्हा कर. असं करता कर. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायची ना, मोटरसायकल आज जर मोटरसायकल घ्यायची पूर्ण जर तुम्ही बिना टॅक्सची घेतली तर 17,000 ते 18,000 रुपयात तुम्हाला मोटरसायकल येईल. किती? 17,000 ते 18,000 रुपयामध्ये पूर्ण मोटरसायकल बिना टॅक्सची घेतली तर. टॅक्समुळे एवढं हे सगळं वाढत चालतं. विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कंसाने अनाप सनाप कर वसूल करायला सुरुवात केली. तेव्हा या ठिकाणी दूध राहीना, या गोकुळामध्ये दूध राहीना. आणि कुठेही ज्या मथुरेच्या परिसरामध्ये जेवढे आणि दूध विकणारे होते, या सर्व दूध विकणाऱ्याचं दूध कंस करामध्ये वसूल करून घ्यायचा. आणि म्हणून घरामध्ये लहान मुलांना दूध नाही. गोकुळामध्ये ही परिस्थिती झाली की कोणाच्याही घरी दूध नाही. विचार का दूध? दूध डेअरीला जातात. का दूध कुठं आहे? म्हणले दूध डेअरीला जातात, घरी राहत नाही आहे का नाही? मग दूध डेअरीला जात, दूध पोटाला मिळत नाही. भगवान परमात्म्याने पाहिलं की या ठिकाणी आपण कष्ट करतो आणि आपल्या कष्टावर हे लोक बसून खातात. म्हणून भगवान परमात्म्याने या ठिकाणी चोरी नाही केली. काही लोक म्हणतात देवाने चोरी केली. साधू संतांना चोरी केली. साधू संतांनी म्हणण्याचा अधिकार आहे, आपला नाही. आणि चोरी या शब्दाचा अर्थ क्रांती घ्या ना. कारण दूध कोणाचं आहे? दूध बनवलं कोणी बनवलंय? अरे तोच बनवतो सर्व काही. गाई म्हशी बकरी आदी आदी काय सगळे या जगातला कण कण त्याच्या सत्तेनं आहे. विठ्ठल विठ्ठल. आपली वस्तू आपण घेणे चोरी नाही. आपली वस्तू आपण घेणे चोरी नाही. या वस्तू आहे कोणाच्या? त्याच्याच आहे, त्याने घेणं काही चोरी नाही. परंतु सामान्य दृष्टीतून ही चोरी आहे. भगवान परमात्म्याने साऱ्या गोपाळांना बोलवलं आणि विचारलं का रे बाबा हो, तुम्ही या गोकुळामध्ये राहतात, या ठिकाणी किती गायी आहे, किती दूध आहे, एवढं सगळं गायी दूध असून तुम्ही या ठिकाणी पतले दुबळे का, चांगले धष्टपुष्ट का नाही? गोपाळांनी सांगितलं, म्हणले देवा या ठिकाणी आम्हाला दही दूध तूप लोणी खायला मिळत नाही, आम्ही फक्त पाहतो म्हणले. फक्त पाहतो, खात नाही, कारण भेटतच नाही खाण्या का. म्हणले का? म्हणले घरचे लोक वार्षिक कर चुकवण्याकरता आणि हे सारंचे सारं मथुरेला देऊन टाकतात म्हणले. असं करा म्हणले, घरच्या लोकांना मागा जाऊन. मागितलं म्हणजे काही लहानपणा नाही, मागायला पाहिजे म्हणले. मागून देत नाही म्हणले, मग अधिकार सांगा, आम्ही तुमचे वारस आहे, आम्ही तुम्हाला म्हातारपणाला जीव लावू, आहे का नाही? प्रत्येक पालकाला असं वाटतं आपल्या मुलांना आपल्याला म्हातारपणाला जीव लावायला पाहिजे, पण मुलं काही जीव लावत
मांस दाखवून सुद्धा देत नाही. मग भगवान परमात्म्याने सांगितलं असं करा म्हणले, चोरी करा म्हणले देवा चौर्य कर्म पाप आहे, पाप आम्ही करत नाही देवा, आम्ही चोरी करणार नाही. अरे म्हणले आपली वस्तू आपण घेणं चोरी नाही, चला म्हणले माझ्या माग. सगळेच सगळे अवघे माझ्या मागे मागे, सगळेजण माझ्या मागे मागे या म्हणले. भगवान परमात्मा घराजवळ गेले. त्या ठिकाणी जे गोपाळ होते त्यांना सांगितलं डोळे लावा. सर्वांनी डोळे लावले. भगवान परमात्माने गोपाळ घरामध्ये. त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाल्लं. दही दूध तूप लोणी खाल्ल्याच्या नंतर सर्वांना सांगितलं तुम्ही डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. सगळेचे सगळे गोपाळ पुन्हा बाहेर. रोजची ही लीला. एक पेंड्या होता त्याच्यामध्ये, हुशार होता. त्याने विचार केला रोज म्हणले हा आपल्याला कोणाच्या तरी घरी घेऊन जातो, त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाल्लं की आपली रोजची मजा लागली म्हणले. हा रोज आपल्याला घेऊन जातो, परंतु घरात कसं नेतो हे काही कळत नाही म्हणले. कारण बाहेर दरवाजाच्या बाहेर उभं केलं की सगळ्यांना सांगतो डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले की सगळे आपोआप घरामध्ये. त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाल्लं की सगळ्यांना सांगतो डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले की सगळेचे सगळे आपोआप बाहेर. म्हणले याच्याकडे काहीतरी जादू आहे का नाही, आणि याची जादू शिकायला पाहिजे. हा माता विठ्ठल याची जादू शिकली की पुन्हा याच्या संग जायची गरज नाही म्हणले. आपण याची जादू शिकून घ्यायची. चालेल म्हणले, पण कशी शिकणार म्हणले. ज्या वेळेला हा सांगतो डोळे बंद करा त्या वेळेला पाहून घ्यायचा आपण हा नेमकं डोळे उघडून काय करतो. मग हे गेले एक दिवस एका ठिकाणी एका घराच्या जवळ गेले. भगवान परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं हे बघा सगळेजण डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. सगळे घरामध्ये. त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं डोळे बंद करा आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा या पेंड्याच्या लक्षात विठ्ठल विठ्ठल भाऊ तुम्ही खाली बस ना. नाही का नाही. विठ्ठल सगळ्यांनी डोळे बंद केले आणि पेंढ्याने डोळे उघडे ठेवले. सगळेचे सगळे बाहेर आले. पेंढ्यामध्येच अटकला. पेंढ्यामध्ये अटकल्याच्या नंतर जाताना भगवान परमात्म्याने दरवाजाला थाप मारले, निघून गेले. थाप मारल्याच्या नंतर घरातले लोक उठले, पाहायला लागले दही दूध इथं सांडलेलं आहे. कोण आहे? अरे कोण आहे? पकडा. पहा म्हणले. पकडला. असा मार दिला तुम्हाला सांगतो पेंढ्यानं. देवाकडे आलं, सांगितलं म्हणले देवा आता याच्या पुढे कधीच डोळे उघडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भगवान परमात्मा अशी चोरी रोज करायचे. रोज एका घरी. तेव्हा एका घरी भगवान परमात्म्याने चोरी केली. गोपाळ निघून गेले. त्या ठिकाणचं जे दही दूध तूप लोणी होतं ते खाल्लं आणि त्या ठिकाणचे जे विरजणी होते ते पालथे घालून ठेवले गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये.
त्या गवळणी आश्चर्य पाहू लागल्या की काय झालं या ठिकाणचं दही दूध तूप लोणे. आश्चर्याने या ठिकाणी पहा, हा आश्चर्य शब्द आहे, आश्चर्यकारक शब्द आहे. पाती गवळणी तवती पालती दुधानी. दुधानी म्हणजे काय माता भगिनी तुम्हाला माहित आहे का? तर दुधानी कशाला म्हणतात? नाही तुम्हाला तर माहिती आहे, मी यांना विचारतो. तुम्हाला माहित नाही आहे, तुम्हाला माहिती पण यांना माहित आहे का नाही? कारण हे आता फक्त आठवणी राहतील. संपली ना दुधानी, कुठं राहिली कोणाकडे? विठ्ठल विठ्ठल. मला एक सांगा माता भगिनी हो, आता म्हातारे असतील तर सांगतील बरं का. हा पूर्वी तुम्ही ज्यांनी गाडग्यामध्ये गाडग म्हणजे दुधानं आहे का ना, त्याच्यामध्ये तुम्ही दही काढून घेतलं किंवा त्याच्यात ताक वगैरे केल्याच्या नंतर ते रिकामं झाल्याच्या नंतर त्याला पालथ का बरं घालून ठेवता? तुम्ही बोलू नका ओ भाऊ, बोलू नका ना. तुमचा टाइम झाला का? हा नाही हा ना. विठ्ठल मला सांगा का पालथ घालून ठेवता? बस तुम्हाला एवढं समजलं की कीर्तन समजलं समजायचं. का पालथ घालून ठेवता? सांगा कोणी माग तिथपर्यंत. याचा अर्थ तुम्ही ताक केलंच नाही, ऐका नाही, इरजणी ठेवलेत नाही. पालथ याच्यामुळे घालतात की ते जे दही असतं ना, ताक करता करता किंवा त्या दह्याचं जे लोणी आहे ना ते गाडग्याला आतून लागतं, आणि आतून लागल्यामुळे तुम्ही जर उघडं ठेवलं, कारण त्याला तापावं लागतं गाडगं उन्हामध्ये, आणि ते जर तुम्ही उघडं ठेवलं असं उलट करून जर ठेवलं तर कचरा त्याच्यात जातो, कचरा त्याच्यात गेला पुन्हा ते चांगलं धुता येत नाही. आणि जर त्याच्यामध्ये कचरा गेला दुसऱ्या दिवशी दूध टाकलं तर दूध सगळं काळं भंगार होणार, ऐका नाही. त्या डेऱ्यामध्ये किंवा त्या दुधाण्यामध्ये कचरा जाऊ नये याकरता त्याला काय करावं लागतं? पालथ घालावं लागतं. तो जसा डेरा आहे ना, हा डेरा आहे, देह रूपी डेरा आहे. घुम घुम घुमती डेरी घुमती आहे की. आता लांब नाही, लांबी ज्यादा तुमच्या टाइमामध्ये. तेव्हा देह रूपी डेरा आहे. मग देह रूपी डेऱ्याला पालथ का केलं? भजच्या पाठीमाग कारण आहे, जसा त्या डेऱ्यामध्ये कचरा जाऊ नये ना, तसा या डेऱ्यामध्ये कचरा जाऊ नये. पालथ कुठं करायचं? संसाराच्या बाजूने पालथ करायचं, परमार्थाच्या बाजूने उतन करायचं. याच्यात सुद्धा कचरा जातो. काम क्रोध मद मत्सर अहंकार विकार हा कचरा जातो, आहे का नाही? तसा त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये ज्या गवळणी आहे त्या गवळणी या ठिकाणी आपले दही दूध तूप लोणे भगवान परमात्म्याने खाल्ल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्याला पालथ घालून ठेवलं. तेव्हा ती गवळण आली आणि ती आश्चर्यानं पाहू लागली. पाती गवळणी तवती पालती दुधाने. काय म्हणू लागले? या ठिकाणी जे दुधानी है ते पालथे है. कशामुळे है? दुसऱ्या चरणामध्ये म्हणते नंदाची या पोरे, 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 म्हणते नंदाची
विठ्ठल विठ्ठल नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. काय म्हणू लागली ती गवळण शाण्याने म्हणते नंदाचा पोरगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आजी चोरी केली खरे. खरे म्हणजे चोरी झाली परंतु कळालं नाही असं त्याचं खरे आहे का नाही. चोरी झाली परंतु कळाली नाही. आता चोर तुम्हाला सांगतो चोरी करताना कळू देत नाही आणि कळालं तर मग तो चोर नाही आहे का नाही. दुसरा विषय भगवान परमात्मा या ठिकाणी तुमच्या माझ्या मधले विकार समाप्त करतात. विकार समाप्त करताना कधी लक्षात येत भजन करा सांगा विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला राग आला हे सांगता येईल पण रागाची सुरुवात कधी झाली हे सांगता येईल नाही सांगता येत. कोणत्या क्षणाला कोणत्या पल सुरुवात झाली रागाची नाही सांगता येत. कारण विकार किंवा या शरीराचा जो स्वभाव आहे तो असा आहे की आपल्याला या शरीरामध्ये कधी परिवर्तन होतं हे सांगता येत नाही. का सांगता येत. तुमची दाढी कधी ढवळी झाली सांगता येईल. कोणत्या तारखेला दात पडले कोणत्या तारखेला दाढी ढवळी झाली आपले केस ढवळे झाले कोणत्या तारखेला सांगता येईल. तिथी एखादी अंगावर झुरळ्या कोणत्या तारखेपासून पडल्या सांगता येईल नाही सांगता येत. विठ्ठल तुम्हाला सांगतो ही त्याची लीला आहे. याच्यामध्ये परिवर्तन करणं सुद्धा. म्हणून मी तुम्हाला पहिला जो अध्यात्म रूपी हा डेरा सांगितला तेव्हा या ठिकाणचे भगवान परमात्मा याच्यातलं चित्त चोरतो ऐकडे. कधी चित्त चोरलं सांगता येईल नाही सांगता येत. मन कधी गेलं सांगता येईल नाही सांगता येत. विठ्ठल तेव्हा मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. नंदाचा पोरगा जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याने चोरी केली ऐकणे. तेव्हा भगवान परमात्म्याने या ठिकाणी गोपिका म्हणू लागल्या की त्याच्याशिवाय कोणीही दुसरा चोरी करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या भगवान परमात्म्याच्या सानिध्यामुळे किंवा संगतीमुळं सवे तुकया मेला तेने अगुणा आणला. सवे म्हणजे सोबत आहे का नाही. सवे तुकया मेला आहे का नाही. या ठिकाणी एक तर या गवळणी जगद्गुरु तुकोबारायला शिवाय द्या. सवे तुकया मेला. मेला आपल्याकडे शिवाय आहे का नाही. मेला आहे का नाही एक. दुसरा अर्थ काय. दुसरा अर्थ हा आहे सवे तुकया मेला. तुकाराम महाराज मेले. तुकाराम महाराज मेले का मेले का. जगद्गुरु तुकोबारायच्या वंशामध्ये एक कादंबरीकार झाला त्याचं मला नाव आठवेना. मोरे. त्यांनी एक कादंबरी लिहिली महाराज. विद्रोही तुका नावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरी त्यांनी उल्लेख केलेला आहे की सदानंद मोरे बरोबर. विठ्ठल तुम्हाला एक सांगू का या कादंबरी वाल्याला फटकून काढावं. आणि हे ज्या तुम्हाला सांगतो एक नाही हे जेवढे पण आहे ना यायला फक्त तुमच्यावरच बोट ठेवायला जागा आहे. एखाद्या मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये जाऊन सांग म्हणा. एखाद्या कायद्याचा विरोध कर म्हणा. शरिया कानूनाचा एखाद्या शरिया कानूनाचा विरोध करा. करता येईल नाही करता येणार. अंधश्रद्धा फक्त तुमच्याच धर्मामध्ये आहे. बाकीच्या धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही आहे. तिथं डोक्यावर थापट मारली की माणूसाचा डबल माणूस होतो. ही अंधश्रद्धा नाही आहे. चाकू लावून अंगावर ब्लेड लावून रक्त काढणे ही अंधश्रद्धा नाही आहे. गळ्यात माळ घालणं सुद्धा अंधश्रद्धा आहे.
याला ते कारण नाही, तुम्ही आम्ही कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. हे ना 2013 एक कायदा आला होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. महाराज त्याच्यावर तुम्हाला माळ नाही घालता येत दुसऱ्याला, आणून काढला तो कायदा, नाही आला त्याच्यावर फार मोठे काही झाले कांड, तो कायदा नाही येऊ शकला. फक्त तो कायदा कोणाच्या मुळावर आणला? हिंदूच्या मुळावर आणला. का? हे हिंदू बहुसंख्यक आहे आणि बहुसंख्यक असून हे त्रास सहन करणारे लोक आहे. हा तुम्हाला सांगतो ते याच्यासारखं आहे. हो आपल्याला ते एक 10-5 कुत्रे असले का, 10-5 कुत्रे असे त्यांचे जर भांडणं लावायचे असले ना तर एक भाकरीचा तुकडा मध्ये टाकून द्यायचा. बिल्डे तसं तुम्ही आम्ही एवढूशा स्वार्थ करता आपण धर्माचा कधी विचार करत नाही, कधीच विचार करत नाही. विठ्ठल विठ्ठल. मला हे सांगायचं होतं जगद्गुरु तुकोबाराय मेले नाही, जगद्गुरु तुकोबाराय मेले नाही. जगद्गुरु तुकोबाराय सदेह देहा सहित वैकुंठाला गेले, सदेह वैकुंठाला गेले. आणि आपण त्यांच्या झीलमध्ये झील मिळत चालतो. हा मग गेले असं फटकावले पाहिजे धरून, तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल. सवेत कया मेला याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायची जीवदशा संपली, हा त्याचा अर्थ आहे. बाकी काही वाचत आणि काही वाचत ना काय ह्या कादंबऱ्या ज्याला माहिती करायची त्याला तर वाचायलाच पाहिजे. मी नेहमी सांगतो एकदा अमरनाथला जा, तुम्हाला कळण उद्या काय आहे हिंदूची परिस्थिती होणार. जा एकदा अमरनाथला. अरे बाबा हो, या पार्ट्या पक्षाच्या नादातच पडू नका. तुम्हाला सांगतो ज्याला मतदान द्यायचं ना चुपचाप जाऊन द्यायचं. काय कोणाचे झेंडे घेऊन पळता हो घेणे देण्याचे? अरे ज्यांना धर्म कळत नाही त्यांचे झेंडे घेऊन पळता तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. मला हे नाही सांगायचं, मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणाला मानू नका. हे नाही मी सगळ्यांकरता सांगू लागलो, पण ज्यांना धर्म कळत नाही त्यांच्या पाठीमागं पळू नका. आज तुम्हाला सांगतो असं हे, कोणी यावन बोट ठेवावं, कोणी यावन बोट ठेवावं अशी परिस्थिती झाली आणि ती न होऊ देणं तुमच्या हातामध्ये. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा मला या ठिकाणी हे सांगायचं हे बाबा हो, ते जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सदेह वैकुंठाला गेले. आता कोणी कादंबरी लिहिली, का लिहिली, त्यावेळेला कोणी प्रकाशित केली, कोण कोण त्यावेळेला होते, नावाचे के ओकंडा उकारला तर काय नाही. हा तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल. नका पडू. फक्त एक निष्ठेनं कोणी जर जगद्गुरु तुकोबाराय मेले किंवा या ठिकाणी असं केले त्याला पहिलं तिथंच पाणी पाजच. त्याला म्हणलं ना कोणी आहे, तुम्हाला सांगतो नाठाळाच्या माथ्यावर हाणल्याशिवाय तो ठिकाण्यावर नाही येणार. सटे साटम समाचरित साम दाम दंड भेद हा दिला कशा करता. 33 कोटी देवता आहे का तुमच्या धर्मामध्ये? आहे का? हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता आहे का? प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. आहे का नाही? आम्ही शस्त्र ठेवून दिले आणि बसलो देवाची वाट पाहत. यौवन आले, 36,000 मंदिरं पाडली या देशामध्ये. विठ्ठल विठ्ठल.
मला हे सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले तेव्हा मेले या शब्दाचा अर्थ हा नाही आहे की जगद्गुरु तुकोबाराय जीव दशा जगद्गुरु तुकोबारायची संपले. उडबार यथावकाश तुमच्या समोर या अभंगाचा भावार्थ ठेवला. अल्प वेळामध्ये किती वाजले आता? फक्त 12 मिनिटं बाकी तुमचे. किती? 12 मिनिटं. तुमचा टाइम तर होऊन गेला. 12 मिनिटं बाकी आहे. आता 12 मिनिटांमध्ये फक्त काल्याचा प्रसंग तुम्हाला सांगतो, कीर्तनाला समाप्ती करतो. पण सकाळपासून तुम्ही पण या कार्यक्रमामध्ये आहे की नाही, त्याच्यामुळं 12 मिनिटात आवडतं. बिलकुल महाराष्ट्रामध्ये आहोत आपण. महाराष्ट्राचा हा नियम आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे जे संत मांदियाळी झाली, या सर्व संत मांदियाळीने हा नियम घालून दिला की कोणताही कार्यक्रम असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, 5 दिवसाचा, 6 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा, महिन्याचा कार्यक्रम, वर्षाचा कार्यक्रम असो, त्याची सांगता जर करायची असेल तर ती काल्याच्या कीर्तनाने केली पाहिजे. व काल्याच्या कीर्तनामध्ये काय उच्चारायचं सांगितलं? केले देव गोकुळे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. अन्य चरित्राचा उच्चार करायचा नाही. का करायचा नाही? भजन करा. विठ्ठल म्हणजे गोकुळ आणि वृंदावन. या ठिकाणी भगवान परमात्मा गोकुळामध्ये 4 वर्ष आणि वृंदावनामध्ये 7 वर्ष, असे एकंदरीत 11 वर्ष भगवान परमात्मा गोकुळ आणि वृंदावनामध्ये राहिले. मथुरेमध्ये 14 वर्ष आणि 100 वर्ष द्वारिकेमध्ये, असे एकंदरीत भगवान परमात्मा या धरा तलावर किती वर्ष राहिले? आत्ताच आकडे सांगितले. किती वर्ष राहिले? 125 वर्ष. किती? 125 वर्ष या ठिकाणी राहिले. फक्त 4च वर्षाचा उच्चार करायचा आहे आणि तुम्ही 10 मिनिटांमध्ये भगवान परमात्मा या ठिकाणी कशा करता येतात तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म कयानि बाधय असुराधम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा नासई कृपानिधि सज्जन पीरा. तेव्हा भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा या धरातलावर आणि अधर्म वाढतो त्या अधर्माला समाप्त करण्याकरता या ठिकाणी अवतार घेत असतात. त्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने या ठिकाणी कृष्ण रूपाने प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या. फक्त एक लीला तुम्हाला सांगतो, कीर्तन समाप्त करतो. विठ्ठल याच्यामध्ये खेळ पण आहे. हे बघा, ज्या वेळेला भगवान परमात्मा या गोपाळांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी खेळायचे तेव्हा अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा या ठिकाणी खेळले. तसं तुम्ही आम्ही पण रोज जे खेळ खेळतो तो पण खेळच आहे. आपण जे या ठिकाणी
व्यवहार करतो ना, हा पण एक खेळच आहे. तेव्हा या ठिकाणी विठ्ठल भगवान परमात्मा अनेक खेळ खेळले. तेव्हा गोपाळांनी एक दिवस आग्रह केला, म्हणले देवा, म्हणले काय आज, म्हणले खेळ खेळायचा. म्हणले काय खेळ खेळायचा? म्हणले चला आपण नौका विहार खेळ खेळू. म्हणले कोणता खेळ खेळायचा? नौका विहार. बस सगळेचे सगळे गोपाळ आले आणि नावेमध्ये बसले. नावेची दोर सोडली आणि नाव जाऊ लागली. तर संयोग असा होता, आज अमावास्याची रात्र होती आणि नाव अशी अर्ध्यामध्ये गेली. यमुनेच्या पाण्यामध्ये अर्ध्यामध्ये नाव गेल्याच्या नंतर एका गोपाळाचा नावेच्या खालच्या बाजूला पाय लागला. तेव्हा त्याच्या पायाला पाणी लागलं. मग दुसरा गोपाळ म्हणू लागला की म्हणले देवा, म्हणले काय? म्हणले नावेमध्ये पाणी आलं. म्हणले देवा, म्हणले का? जिरणा तरी सरदियांच गभीर नीरा. काय म्हणले? ही नाव कशी आहे? जिरणा, ऐका नाही, जुनी आहे. दुसरा म्हणला देवा गभीर नीरा, पाणी म्हणजे खोल आहे. तिसरा म्हणतो देवा पक्षोसितो रजनी. अमावस्याची रात्र आहे का नाही? अमावस्याच्या रात्रीला अंधार असतो, काळोख आहे का नाही? उजाड राहत नाही अमावस्याच्या रात्रीला. आणि पुन्हा वरून आभाळ येईल पाहिजे, आहे का नाही? पक्षोसितो रजनी. चौथा म्हणायला लागला देवा जलदेन वरुद्धा. म्हणले पाणी थांबत नाही, पाणी नावेमध्ये यायला लागला. तेव्हा एक मनसुका नावाचा गोपाळ होता ना, तो उठून उभा राहिला आणि त्या नावेवर दनादन कुद्या मारायला लागला. नावेमध्ये पाणी येऊ लागलं. सगळे गोपाळ घाबरले आणि पाणी येत असताना यांनी नावेवर कुद्या मारायला सुरुवात केली. बाकीचे गोपाळ काय म्हणायला लागले, अरे एक तर पहिली रात्र आहे, अमावास्याची रात्र आहे, आपण सगळे काय आहे गोपाळ बारीक मुलं आहे. तेव्हा या ठिकाणी नाव मध्यस्थी आलेली आहे, खोल पाण्यामध्ये आलेली आहे आणि अशा वेळेत जर तू कुदायला लागलं, नाव जर तुटली तर आपण सगळे मरू. त्या मनसुकानं काय उत्तर दिलं माहिती आहे तुम्हाला? लय सुंदर उत्तर दिलं, ऐका जरा. विठ्ठल विठ्ठल म्हणले असं श्रेय किंवा असा संयोग कधी येईल की आपण एक तर हा आपल्याला मरू देणार नाही. एक दुसरं, जर आपण मेलो तर कुठं मरू? देवाच्या सानिध्यामध्ये मरू. म्हणून तुम्हाला सांगतो, झालं थोडं राहिलं आता, देवाच्या सानिध्यामध्ये मरू. तेव्हा गोपाळ जे खेळ खेळ, त्या खेळामध्ये फार मोठा अध्यात्म अर्थ दडलेला असायचा. काला जे आहे ना, काला म्हणजे जीव आणि परमात्म्याचं ऐकीकरण, ऐका नाही? काला म्हणजे जीव आणि शिवाचं मिलन. काला म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे जसं त्या गोपाळांना कळालं ना, त्यांचा खेळ आहे ना कोणता? नौका विहार. नौकात अजून दुसरे पण खेळ होतो, तो हमामा, लगोरी, विटू, दांडू, आहे का नाही? असे अनेक खेळ आहे. परंतु या सगळे खेळ आहे, या बरोबर हा पण खेळ आहे की जीव. आणि तुम्हाला सांगतो, एक भागवतामध्ये सुंदर कथा आहे बघा, तेवढीच कथा सांगतो आणि लगेच समाप्त करतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणले आज खेळ खेळायचा. म्हणले कोणता खेळ? म्हणले डोळे बंद करायचा खेळ. एका जणाने डोळे बांधायचे आणि बाकीच्यांना पकडायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे, पहिले माझे डोळे बांधा. देवाचे डोळे बांधले. देवाचे डोळे बांधल्याच्या नंतर देवानी सगळ्यांना पकडलं. जेव्हा गोपाळांना डोळे बांधले गोपाळांचे
आणि देवाला पकडण्याकरता गेले तेव्हा गोपाळ भक्त्या गोपाळांच्या हातामध्ये भगवान परमात्मा आले नाही. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, गोपाळा हो, तुम्हाला जर मला पकडायचं असेल ना, तुम्हाला जर मला आणि या ठिकाणी स्पर्श करायचा असेल तर तुमचा भाव एकाग्र पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तसं या ठिकाणी सुद्धा जीव आणि शिवाचं किंवा परमात्म्याचं एकीकरण किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर पाहिजे असेल तर तुमचा भाव एकनिष्ठ पाहिजे. भाव नाही तो निधिवन मधुवन सबलागत विरान भाव के बस में है भगवान. ऐकणे या गोपिकांच्या सानिध्यामध्ये राहिले भगवान परमात्मा, गोपाळांच्या सोबत राहिले. याचं कारण आहे की यांच्या जवळ भाव आहे. खेळ खेळत असताना देवाच्या पाठीवर बसले, घोडा घोडा केलं देवाला. याचा अर्थ या गोपाळांचा भाव आहे. विठ्ठल मधुमंगल नावाचा भक्त होता. तुमचं 2 मिनिटाचा टाइम आहे, तेवढ्यातच सांगतो. मधुमंगल नावाचा भक्त होता. भगवान परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं, अरे म्हणलं शिदोऱ्या घेऊन ये. सगळेजण शिदोऱ्या आणल्या. मधुमंगलने शिदोरी आणली नाही. देवाने सांगितलं, म्हणलं जा तू घेऊन ये. याने सांगितलं, म्हणलं देवा आमच्या घरी काहीच नाही. नाही म्हणलं शिदोरी जर आणले नाही तर तुला आमच्या पंक्तीमध्ये बसता येणार नाही. म्हणले चालेल. मधुमंगल पळत गेला. आईला सांगितलं, आई मला जर गोपाळांच्या लाईनीमध्ये किंवा पंक्तीमध्ये जर बसायचं असेल तर मला शिदोरी दे. आईने सांगितलं, बाळा आपल्या घरी 3 दिवसापासून अन्न नाही, अन्नाचा कण नाहीये. 3 दिवसापासून उपवास आहे, काही नाही आपल्या घरी. नाही म्हणले, आई काहीतरी दे. तेव्हा मधुमंगलच्या आईनं 3 दिवसापूर्वी केलेली कढी, 3 दिवसापूर्वी केलेली होती कढी. कढी शिळी होत नाही. आणि शिळी होत नाही म्हणून तुम्ही खाऊ नका. नाही तर महाराजांनी कीर्तनात सांगितलं होतं, कढी शिळी होत नाही, खाणार ताप बी घेणार. ऐका तेव्हा ती कढी घेतली आणि मधुमंगल निघाले असताना रस्त्यानं चालू लागले. चालता चालता मधुमंगल विचार करू लागले की ही कढी जर देवानी खाल्ली तर देवाचं डोकं दुखन, देवाला सर्दी होईल, देवाला ताप येईल. मग ही कढी देवाला द्यायला नको, परंतु फेकता येत नाही, अन्न मिळत नाही म्हणून ती प्यायला लागली. आता मला सांगा, जो माणूस पळू लागला आणि पळता पळता कढी प्यायला, कोणताही प्यायला लागलं तर काय होईल? काय होईल? काय होईल नेमकं सांगा? ठसका येईल. आहे का नाही? येणार का नाही? दम लागलं की ठसका येणार का नाही? मग ते अंगावर सांडणार का नाही? अंगावर सांडली कढी. बाकीचे जे होते गाडगे होते ते टाकून दिलं आणि देवाकडे आले. देवाने विचारलं, मधुमंगल तू काय आणलं? म्हणले, देवा तुला देण्याकरता आमच्याकडे काही नाही. म्हणले, देवा. भगवान परमात्मा आली, मधुमंगलचा असा चेहरा पकडला आणि आपल्या जिभेनं ओगाळलेली जी कढी ना ती चाटायला सुरुवात केली. अरे तू म्हणतो तुझ्याकडे काही नाही, तुझ्याकडं ते हे, तुझ्याकडं जे हे ते जगा. विठ्ठल विठ्ठल अडून हा भाव आहे. देवाला आपण मानतो ना, तर देवाला सर्वोत्कृष्ट मानायला पाहिजे. आपण फक्त देवाला माझा भोळा भाव आहे का नाही, जाळा म्हणजे खराब जाय, खिडक्या सुपाऱ्या कडके हळकंड देवाला, कारण देवाला काही लागत नाही. तुम्हाला मला सांगायचं आहे की आपलं जेवढं ऐश्वर आहे ना, आपली जशी संपत्ती आहे ना, आपली जेवढी पात्रता आहे ना, त्या पात्रतेप्रमाणे पुजारा करायला पाहिजे. काही लागत म्हणून, काही देवाला काही लागत नाही म्हणून, हा ज्याच्याजवळ काहीच नाही, बिलकुल नाहीच आहे, त्यांनी भावे तुळशी जवळ पाणी जोडा हात म्हणावे पतेत वेळोवेळा. पण ज्याच्याजवळ आहे त्यांनी जर म्हणायचं की देवाला काही लागत नाही, तुम्हाला सांगतो हा भोळा भाव नाही, हा चोर भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा या ठिकाणी मधुमंगल या गोपाळांनी शिदोऱ्या आणल्या, एकत्रित केल्या आणि त्या शिदोऱ्या म्हणजे हा काला. महाराष्ट्राच्या संत महात्म्यांनी या वैकुंठ आपल्या वाळवंटामध्ये काला केला आणि तेव्हापासून ही काल्याची परंपरा आहे. दही आणि लाही हा काल्याचा प्रसाद आहे. दही म्हणजे जीव आणि लाही म्हणजे परमात्मा.
आहे का नाही. लाहीमध्ये कधी परिवर्तन होत नाही आणि दही कधी टिकत नाही. जीव म्हणजे नासक आहे आणि लाही म्हणजे परमात्मा जो अविनाशी आहे. संमिश्रण म्हणजे प्रसाद आणि प्रसादाने काय होतं. प्रसादे सर्व दुःखानां प्रसादाने सर्व जीवनातले दुःख समाप्त होतात. असा हा काल आहे. तेव्हा हा काला संतांच्या सानिध्यामध्ये होतो. एकदा त्या संतांचं आवाहन करू. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.